नमस्कार मैत्रिणींनो, इन्स्टंट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण नाश्त्याची आगळी वेगळी रेसिपी बघणार आहोत। पाहू शकता तुम्ही, जाळीदार असे आप्पे 15 मिनिटात बनवून तयार होतात। त्यासाठी मी 5 मिनिट पोहे भिजत घातलेले होते। चला तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे। त्यामध्ये मी 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी दह्याची वाटी विसळून पाणी घातलेलं आहे। 1 चमचा जिरे घातलेला आहे। चला तर मग आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घेऊयात। मी वाटी विसळून थोडंसं पाणी ॲड करते। पाहू शकता तुम्ही, आपलं मिश्रण एकसारखं वाटून झालेलं आहे। छान वाटून घ्या। आता हे मिश्रण आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण अगदी एकसारखं वाटून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी थोडंसं भांडं विसळून पाणी घातलेलं आहे। आता बारीक कट केलेला कांदा टाकत आहे आणि त्यामध्ये मी बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकत आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा इनो घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला फॉर्मेट करून घ्यायचं आहे आणि ते सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे। आता कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवून उकळून घेतलं होतं। त्यावर आप्पे पात्र ठेवलेले आहे। आप्पे पात्राला मी सर्व बाजूनी तेल लावून घेत आहे आणि त्यामध्ये आता आपण आप्पे बनवूयात। सारण असं एकसारखं सगळीकडे घालायचं आहे आणि 10 ते 12 मिनिट त्याला वाफ द्यायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। अर्धी वाटी मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी डाळे घेतलेले आहे। 1 चमचा एक मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। चला तर मग चटणी वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशी छान अशी आपली चटणी बनवून तयार झालेली आहे। मी चटणीमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं। आता मी भांडं विसळून पाणी घालणार आहे। आता आपण त्याच्यावर फोडणी घालणार आहोत। 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची तोडून टाकलेली आहे। चला तर मग आपण त्यावर फोडणी टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे मैत्रिणींनो। आणि आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपले आप्पे काढून घेऊयात। चला तर मग आप्पे बघूयात। वा, तुम्ही पाहू शकता आप्पे असे छान टम्म फुगून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता बघा, फक्त चमचा अलगद लावताच आपले आप्पे बनवून तयार झालेले आहेत मैत्रिणींनो। फक्त 10 ते 15 मिनिटामध्ये असे जाळीदार आप्पे फक्त 15 मिनिटामध्ये बनवून तयार होतात। टिफिनला द्यायला अगदी सोपी रेसिपी आहे। कोण पाहुणे येत असतील तर झटपट बनवून नाश्त्याला तयार होणारी अशी रेसिपी आहे आणि फ्लफी आणि जाळीदार असे आप्पे बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा।